मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर शैलेंद्र देवळाणकर. मित्रांनो आखातामध्ये अमेरिका, इस्रायल विरुद्ध इराण हा जो संघर्ष आहे, या संघर्षाला सुरू होऊन आता 2 आठवडे उलटून गेलेले आहेत. हा संघर्ष कोणत्याही परिस्थितीमध्ये कमी होताना दिसून येत नाहीये. प्रतिदिवशी या संघर्षाची तीव्रता, गांभीर्य हे वाढत चाललेलं आहे. त्याच्या कक्षा ज्या आहेत त्या विस्तारत चाललेल्या आहेत आणि त्यामुळे या संघर्षाला आता 3ऱ्या आठवड्यामध्ये जेव्हा प्रवेश केलेला आहे, त्यावेळेला अशा प्रकारची आशा, अपेक्षा आणि प्रार्थना जगाकडनं होत्या, की ज्या पद्धतीच्या झळा त्याच्या आशियाई देशांना किंबहुना जगाला बसता आहेत. कारण तेलाच्या किमती या आता $120 पर्यंत प्रति बॅरल ब्रेंट क्रूड ऑइलची जाऊन पोहोचलेली आहे आणि स्ट्रेट ऑफ हार्मुज अजूनही बंद आहे आणि हा संघर्ष जर अशाच पद्धतीने चालू राहिला, तर तेलाच्या किमती ह्या $150 प्रति बॅरल क्रॉस होतील, असं अनेक एनर्जी एक्सपर्ट्सचं मत आहे. आणि त्यामुळे या सगळ्यांचे परिणाम संपूर्ण जगाला, जे जग ऑलरेडी कोविड महामारीमुळे असेल किंवा रशिया-युक्रेन संघर्षामुळे असेल, अनेक समस्यांमध्ये आहे. आर्थिक कणा हा जगाचा मोडलेला आहे. आर्थिक विकासाचा दर जो आहे, हा 3 ते 4% वरती कोणाचा नाही आहे. त्यामुळे पुन्हा एकदा जग हे आर्थिक मंदीच्या दिशेने जातं की काय? अशा प्रकारची परिस्थिती आहे आणि त्यामुळे संपूर्ण जगाच्या प्रार्थना ह्याच आहेत, की हा संघर्ष लवकरात लवकर सुटावा, निगोशिएशन्स व्हावेत आणि यामध्ये कोणत्यातरी पद्धतीने तोडगा निघावा. या स्वरूपाच्या प्रार्थना जगाच्या असताना मात्र शक्यता ज्या ग्राउंड रिॲलिटी आहेत, या पूर्णपणे वेगळ्या आहेत. किंबहुना मी असं म्हणेल, की आता हा संघर्ष आणखीन चिघळणार आहे, आणखीन वाढणार आहे आणि याचं महत्त्वाचं कारण आहे, ते म्हणजे काल अमेरिकेकडनं घेतलेला एक अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय आणि हा निर्णय आहे अमेरिकन मरीन्स जे आहेत, हे अमेरिकन मरीन्सची एक जी पूर्णपणे ताफा आहे, हा साधारणतः 2,500 सैनिकांचा त्यांचा एक गट असतो. या मरीन्सला डिप्लॉय करण्याचा एक महत्त्वाचा निर्णय ट्रम्प प्रशासनाने घेतलेला आहे आणि त्यामुळे आता हा संघर्ष येत्या काळामध्ये वाढणार आहे. कारण आता हे तुम्हाला एक्झॅक्टली मरीन हा काय प्रकार आहे हे पण मी थोडक्यात सांगतो आणि याच्यामुळे संघर्ष हा कशा पद्धतीने चिघळणार आहे आणि आता नेमके अमेरिकेचे प्लॅन्स काय आहेत, योजना काय आहेत. कारण इराण हा कोणत्याही पद्धतीने तडजोडीच्या मार्गावरती यायला तयार नाही आहे. किंबहुना इराणनी उघडपणे टर्म्स आणि कंडिशन डिक्टेट करायला सुरुवात केली आहे. इराणनी सांगितलं की ॲट एनी कॉस्ट स्ट्रेट ऑफ हर्मुज जे आहे हे बंद राहील. त्यामधनं इराण व्यतिरिक्त कोणालाही एक थेंबही ऑइल ट्रान्सपोर्ट करता येणार नाही. त्यात भारताला 2 भारताचे व्हेसल जे आहेत ते पास ऑन झाले. परंतु आता इराणचे व्हेसल्स मात्र तिथनं पास ऑन होत आहेत. त्यांचं तेल जे आहे त्याचं ट्रान्सपोर्टेशन होतं आहे. मात्र या व्यतिरिक्त अमेरिका बाउंड असेल किंवा युरोप बाउंड असेल किंवा इतर जे आशियाई देश आहेत, अशा कोणतेही व्हेसल्स इथनं पास आउट होणार नाही आहे. पहिलं क्लिअर कट वॉर्निंग ही इराणनी दिली आणि दुसरं त्यांनी सांगितलं की अमेरिकेचे जे आखातातले मित्र देश आहेत, ज्या आमच्याकडे अमेरिकेचे एअर बेसेस आहेत, मिलिटरी बेसेस ज्या देशांमध्ये आहेत, त्या देशांना पण इराणने वॉर्निंग दिलेली आहे की जर तुम्ही अमेरिकेला हे एअर बेसेस किंवा मिलिटरी बेसेस वापरू द्यायची परवानगी दिली, तर मात्र आम्ही तुमच्यावरती कंटिन्युअस अटॅक करू. आणि म्हणून त्यांचे ओमानवरचे अटॅक्स वाढलेत. सायप्रसवरचा पासनं तर अगदी ओमानपर्यंत ह्या अटॅकची इंटेन्सिटी ही प्रतिदिवशी वाढत चाललेली आहे. त्यामुळे इराण कुठेही निगोशिएशन करताना दिसून येत नाही आहे आणि त्यामुळे आता ट्रम्प प्रशासनाने जो महत्त्वाचा क्रांतिकारी निर्णय घेतलेला आहे, तो म्हणजे अमेरिकेचे मरीन्स जे आहेत ते डिप्लॉय करण्याचा. आता हे मरीन्स काय आहेत? मित्रांनो, मरीन्स ही अमेरिकेच्या सैन्य दलाची किंवा लष्कराची एक स्पेशलाइज्ड ब्रँच आहे आणि ही स्पेशलाइज्ड ब्रँच ज्या वेळेला अतिशय इमर्जन्सी सिच्युएशन असती, जन्य परिस्थिती असती, अशा वेळेला ही मरीनचं जे स्पेशलाइज्ड ऑपरेशन केले जातात, या स्पेशलाइज्ड ऑपरेशनसाठी मरीन फोर्स ही उतरवली जाते. अर्थात ही जी मरीन फोर्स आहे, याची निर्मितीचा इतिहासही फार खूप चमत्कारिक आहे. यांना जवळपास 250 वर्षांपूर्वी ज्या वेळेला अमेरिकन क्रांती किंवा अमेरिकेचा स्वातंत्र्य लढा चालला होता, त्यावेळेला ही मरीन फोर्स तयार केली गेली होती आणि आताही या मरीन फोर्सची जर तुम्ही एकूण साईज बघाल तर साधारणतः 1,80,000 एवढी प्रचंड मोठी यांची साईज आहे. आणि ही जी मरीन फोर्स आहे, ही प्रामुख्याने हिचं जे स्पेशलायझेशन आहे ते समुद्रावरनं लँडवरती म्हणजे समुद्रावरनं जमिनीवरती मारा करण्यासाठी, म्हणजे समुद्राच्या माध्यमातून जमिनीवरती प्रवेश करतात आणि त्या ठिकाणी स्पेशलाइज्ड ऑपरेशन्स करतात. आपण अनेक हॉलिवूडच्या मूव्हीजमध्ये या मरीन्सनी कशा पद्धतीने हे काम करतात किंवा रिटायर्ड मरीन्सचा कशा पद्धतीने स्पेशलाइज्ड स्किल्स यांच्याकडे असतात, असं अनेक हॉलिवूडच्या मूव्हीजमध्ये दाखवलं जातं.
या स्वरूपाचे मरीन्स अमेरिकेने 23-24 मध्ये ज्या ज्या वेळेला आफ्रिकेमध्ये असतील, युरोपमध्ये असतील, काही महत्त्वाच्या प्रसंगी अमेरिका उतरवण्याचा निर्णय घेतं. आता अमेरिकेच्या डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने हे मरीन्स उतरवण्याचा निर्णय का घेतला? हा महत्त्वाचा भाग आहे. कारण ग्राउंड फोर्सेस अमेरिकेला इंट्रोड्यूस करायच्या नाही आहेत. कारण ग्राउंड फोर्सेसचे खूप जास्त इम्प्लिकेशन्स होऊ शकतात आणि त्याच्यातनं कॅज्युअलिटीज वाढू शकतात. ग्राउंड फोर्सेस अमेरिकेने यापूर्वी अफगाणिस्तानमध्ये उतरवल्या होत्या, यानंतर इराकमध्ये त्यांनी उतरवल्या, परंतु त्यातनं कॅज्युअलिटीज वाढल्या. साधारणतः अफगाणिस्तानमध्ये 2-2.5 हजार अमेरिकन सैनिक मारले गेले, इराकमध्ये तेवढ्याच संख्येचे सैनिक मारले गेले, हजारो सैनिक हे इंज्युअर्ड झाले. त्यामुळे अमेरिकेमध्ये एकूणच मानसिकता अशी आहे की ग्राउंड फोर्सेस इंट्रोड्यूस करायच्या नाहीत. अमेरिकन काँग्रेस पण त्या संदर्भामध्ये उदासीन असते. आणि आता जर आपण बघितलं की अशा वेळेला जे स्पेशलाइज्ड ऑपरेशन्स करावे लागतात, त्यासाठी मग मरीन फोर्स इंट्रोड्यूस करण्याचा, डिप्लॉय करण्याचा निर्णय हा ट्रम्प प्रशासनाने घेतला. आता हे मरीन फोर्सेस कशासाठी इंट्रोड्यूस केले जात आहेत? तर मित्रांनो, तुम्हाला शक्यता मी सांगतो. ती शक्यता अशी आहे की अमेरिका आता टेक ओव्हर करणार आहे इराणचं खर्ग आयलंड किंवा खर्ग बेट. आता हे जे खर्ग बेट आहे हे टेक ओव्हर करण्यासाठी, त्याच्यावरती एक पद्धतीने कब्जा प्राप्त करण्यासाठी अमेरिकेने हे मरीन्स डिप्लॉय केलेले आहेत. आणि हा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे आता दुसरा प्रश्न आहे की हे खर्ग आयलंड काय आहे? या खर्ग आयलंडविषयी जाणून घेणं आपल्याला अतिशय महत्त्वाचं गरज आहे. इराणपासून साधारणतः 25 मैल म्हणजे गल्फच्या नॉर्थच्या साईडला असणारं, इराणपासून 25 किलोमीटर असणारं हे एक अशा प्रकारचं बेट आहे की ज्याला इराणच्या अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो. इराण जी आपली तेलाची निर्यात करतो, इराणची अर्थव्यवस्था ही तेलाच्या निर्यातीभोवती फिरणारी आहे. इराणने आपल्या तेलाचीच अर्थव्यवस्था विकसित केली. इराणमध्ये इतर क्षेत्र जे आहे ते फारसे विकसित झाले नाही आहेत. त्यामुळे केवळ इराणमध्ये तेलाची निर्यात आणि त्याच्याशी निगडीत व्यवसाय हे इराणमध्ये प्रामुख्याने विकसित झाले. आणि त्यामुळे इराण जी तेलाची निर्यात करतो, ही तेलाची निर्यात प्रामुख्याने या खर्ग आयलंडवरनं होती. हा जो खर्ग आयलंडचा भाग आहे हा काय फार मोठा आयलंड नाही आहे. हे आयलंड छोटं आहे. मात्र या आयलंडमधनं प्रति दिवशी इराणकडनं साधारणतः 25 लाख बॅरल्स एवढी प्रचंड मोठी तेलाची निर्यात केली जाते. आता जेव्हा हा संघर्ष सुरू झाला, 2 आठवडे संघर्षाला झाले, या संघर्षाच्या परिस्थितीमध्ये देखील साधारणतः 10 ते 11 लाख बॅरल्स हे खर्ग आयलंडमधनं प्रामुख्याने जहाजांच्या माध्यमातून हे समुद्रामध्ये उतरवले जात आहेत, हे तेलाचे बॅरल्स. आणि मग त्याच्यानंतर हा जो प्रवास आहे हा खर्ग आयलंडवरनं गल्फ ऑफ ओमानमध्ये होतो. गल्फ ऑफ ओमानमधनं पर्शियन गल्फ, मग अरेबियन ओशन, आणि अशा पद्धतीने इराणचं तेल जे आहे प्रामुख्याने निर्यात केलं जातं. आता ह्या खर्ग आयलंड ज्याला इराणचं क्राऊन ज्वेल असं मानलं जातं, म्हणजे खर्ग आयलंड आहे ते इराण आहे. इराणच्या संपूर्ण अर्थव्यवस्था, इराणचं अस्तित्वच आपण असं म्हणू की त्या खर्ग आयलंडवरती आहे. आणि आत्तापर्यंत हा एक कळीचा प्रश्न असा विचारला जात होता की अजूनपर्यंत अमेरिका त्या खर्ग आयलंडकडे अमेरिकेचं लक्ष कसं गेलं नाही. तर अमेरिकेने साधारणतः गेल्या 10 दिवसांमध्ये इराणचं जे मिलिटरी इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते मिलिटरी इन्फ्रास्ट्रक्चर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. मग त्यांच्या न्यूक्लिअर साईट्स त्यांनी 8 महिन्यापूर्वी डिस्ट्रॉय केला. त्यांचे मिसाईल्सचे जे सगळे लॉन्च पॅड्स असतील ते अमेरिका क्लेम करतो की आम्ही उद्ध्वस्त प्रामुख्याने केले. तर त्यांनी त्यांचं मिलिटरी इन्फ्रास्ट्रक्चर अमेरिकेने टार्गेट केलं. पण एवढं सगळं करूनही ज्या वेळेला इराण कोणत्याही पद्धतीने तडजोडीची भूमिका घेताना दिसत नाहीये, माघारीची भूमिका घेताना दिसत नाहीये, किंबहुना इराणच्या ज्या याच्यामधला संपूर्ण टर्म्स आणि कंडिशन्स म्हणा किंवा ज्या पद्धतीने इराण डिक्टेट करतो आहे त्यावरनं कुठेतरी असं वाटतं की इराण इतक्या लवकर तडजोड करणार नाहीये. आणि आता इराणनी हर्मुझची जी समुद्रधुनी आहे त्या संदर्भामध्ये देखील कडक अशा प्रकारची भूमिका घेतलेली आहे. त्यामुळे आता अमेरिकेने खर्ग आयलंडकडे आपलं लक्ष वळवलेलं आहे. त्या ठिकाणी त्यांनी बॉम्बार्डिंग करायला सुरुवात केली, बॉम्ब्स टाकायला सुरुवात केली आहे. अर्थात हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की त्या ठिकाणी सिव्हिलियन्स पण आहेत, म्हणजे खर्ग आयलंडवरती काही नागरिक देखील आहेत. त्यामुळे या अटॅक्समध्ये करताना खूप डेलिकेट पद्धतीने हे अटॅक्स करावे लागतील. कारण तुम्ही जर खूप मोठ्या प्रमाणावर एअर अटॅक्स केलं तर सिव्हिलियन कॅज्युअलिटीज होईल, आणि सिव्हिलियन कॅज्युअलिटीज झाल्या तर पुन्हा एकदा अमेरिकेवरती प्रेशर येऊ शकतं. आणि त्यामुळे प्रामुख्याने अमेरिकेने मरीन्स इंट्रोड्यूस करण्याचा किंवा डिप्लॉय करण्याचा निर्णय घेतला आहे. आता हे मरीन्स जे आहे समुद्राच्या माध्यमातून खर्ग आयलंडवरती प्रवेश करतील आणि त्याला टेक ओव्हर करण्याचा प्रयत्न करतील. पण हे वाटतं तेवढं सोपं आहे का? अर्थात त्याच्यापूर्वी आपण अमेरिका असं का करतोय लक्षात घ्या. तर अमेरिकेची पण ही प्रेशर टॅक्टिक्स आहे. जसं अमेरिकेवरती आणि अमेरिकेच्या मित्रपक्षांवरती दबाव आणण्यासाठी इराणने स्टेट ऑफ जी हर्मुझ आहे
ती स्ट्रेट ऑफ हार्मुज ज्या पद्धतीने त्यांनी बंद केलेलं आहे, तर आता अमेरिकेने सांगितलंय की जर इराणने स्ट्रेट ऑफ हार्मुजवरच्या वेसल्सवरती, जहाजांवरती जर अटॅक केला, तर आम्ही खर्गवरती अटॅक करू. आणि त्यामुळे खर्ग जर प्रामुख्याने उद्ध्वस्त झालं किंवा अमेरिकेने टेक ओव्हर केलं, तर मात्र इराणचं प्रचंड मोठं नुकसान यामध्ये होणार आहे. आणि म्हणून डोनाल्ड ट्रम्पकडनं देखील प्रेशर टॅक्टिक्सचा वापर हा प्रामुख्याने केला जातोय. अर्थात या ठिकाणी दोन कळीचे प्रश्न लक्षात घेणं गरजेचं आहे, की हे जरी मरीन ऑपरेशन होत असलं तरी यामध्ये हे इतकं सोपं आहे का, हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. कारण याच्याकडनं इराणकडनं रेजिस्टन्स फार मोठ्या प्रमाणावर केला जाईल, प्रतिकार फार मोठ्या प्रमाणावरती केला जाईल. आणि याला सेकंड लेवल ऑफ एस्केलेशन म्हणेल मी. आता पहिल्या लेवलचं एस्केलेशन जेव्हा तुम्ही त्यांचं मिलिटरी इन्फ्रास्ट्रक्चर इराणचं डिस्ट्रॉय केलं, त्यावेळेला इराणकडनं प्रचंड प्रतिहल्ले झाले, रिटॅलिएशन अटॅक झाले. आणि ते रिटॅलिएशन अटॅक्स आपण पाहतो आहोत, दर दिवशी ते होत आहेत. आणि ते 1-2 13 देशांवरती इराणने करायला सुरुवात केली. पण जर इराणचा आत्मा ज्याला म्हटलं जातं, इराणच्या अर्थव्यवस्थेचा पाया ज्याला म्हटलं जातं, असं जर तुम्ही खर्गचं आयलंड अमेरिका टेक ओव्हर करणार असेल, तर इराण किती प्रचंड प्रमाणामध्ये त्याचा प्रतिकार करू शकतो याची कल्पना न केलेली बरी. याचं कारण असं आहे की ह्या जेव्हा समुद्राच्या माध्यमातून या मरीन्स खर्गपर्यंत पोहोचतील, त्यावेळेला इराणकडनं त्यांच्यावरती मोठ्या प्रमाणावरती अटॅक केले जाण्याची शक्यता ही अजिबात नाकारता येत नाही. आणि त्यासाठी इराण आपले बॅलिस्टिक मिसाईलसुद्धा, जे सुपरसॉनिक बॅलिस्टिक मिसाईल्स आहेत, त्यांचा देखील वापर हा करू शकतो, जे इराणने क्लेम करतो इराण, की अजूनपर्यंत आम्ही तो केलेला नाही. दुसरा याच्यामध्ये कळीचा मुद्दा असा आहे की याच्यामुळे होणार काय, की इराणकडनं जे काही 10 म्हणजे साधारणतः 10-11 लाख बॅरल जे एक्सपोर्ट होतं आहे, ते एक्सपोर्ट होणं बंद होऊन जाईल. म्हणजे इराण आता कोणत्याही पद्धतीने तेलाची निर्यात करू शकणार नाही जेव्हा अमेरिका खर्ग आयलंड जे आहे ते टेक ओव्हर करेल. अर्थात त्याच्यामुळे जागतिक बाजारपेठेमध्ये स्ट्रेट ऑफ हार्मुजमधनं जे काही थोडेफार बॅरल जात होते किंवा जे काही जहाजं जात होती तेलाने भरलेली इराणची, ती पण आता पूर्णपणे बंद होतील. आणि मग तेलाच्या किमती आणखीन वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा प्रसंगी तेलाची किंमत ही $150 प्रति बॅरलपर्यंत जाऊ शकते. आणि अमेरिकेला त्याची पण चिंता आहे. त्यामुळे दोन बाबी महत्त्वाच्या आहेत, की या मरीनला ज्या प्रकारचा रेजिस्टन्स इराणकडनं होईल, हा पहिला कळीचा मुद्दा. आणि दुसरा, याच्यामुळे ऑइलच्या प्राइसेस आणखीन वाढण्याची शक्यता आहे. कारण इराणचं ऑइल बिलकुल फ्लो होणं बंद होऊन जाईल, आखातामधून ऑइल फ्लो होणं बंद होऊन जाईल. आणि जरी आता अमेरिकेने रशियन ऑइल अलाउ केलेलं असलं तरी मित्रांनो, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की ज्या पद्धतीने ब्रेंट क्रूड ऑइल आहे, आणि त्याला लाइटर आणि स्वीट क्रूड ऑइल म्हणतात, मी कधीतरी त्याच्याविषयी पण तुम्हाला ही माहिती देईल की ब्रेंट क्रूड ऑइलची मागणी जगभरामध्ये का बरं आहे, उराल म्हणा किंवा WTIच्या कंपॅरिझनमध्ये म्हणा. कारण ते लाइटर आहे आणि ते व्यवस्थितपणे पेट्रोल डिझेलसाठी सहजपणे वापरता येऊ शकतं. त्याला रिफाईन करण्यासाठी फारसं कष्ट घ्यावे लागत नाहीत. आणि त्यामुळे ते पूर्णपणे बंद होण्याची शक्यता आहे. मग क्रूड ऑइलच्या किमती, ब्रेंट क्रूड ऑइलच्या किमती या जागतिक बाजारपेठेमध्ये वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. सांगण्याचा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की जर खर्ग आयलंड अमेरिकेने टेक ओव्हर केलं, तर त्या ठिकाणी तुम्हाला आणखीन इराणकडनं रिटॅलिटरी अटॅक्स प्रचंड मोठ्या प्रमाणावरती होतील आणि हा संघर्ष आणखीन चिघळत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. मरीन इंट्रोड्यूस करणं म्हणजे एक पद्धतीने ग्राउंड फोर्सेस इंट्रोड्यूस केल्यासारखाच एक पद्धतीने प्रकार आहे. आणि त्यामुळे आपण जी अपेक्षा करत होतो की निदान तिसऱ्या आठवड्यामध्ये की ह्यामधनं काहीतरी मार्ग निघेल, काही मध्यस्थी बॅक चॅनल डिस्कशन चालले, त्यातनं काही मार्ग निघू शकतो, अशा प्रकारची परिस्थिती असताना आता मात्र खर्ग आयलंडच्या आणि अमेरिकेने जो मरीन इंट्रोड्यूस करण्याचा निर्णय घेतलाय, त्यामुळे हा संघर्ष पुढच्या आठवड्यामध्ये देखील आणखीन अशाच पद्धतीने चिघळेल अशी शक्यता नाकारता येत नाही.